तुमच्याकडे साडीचे बॉर्डर्स पडलेले असतील किंवा ब्लाऊज पीसमधून कपडा उरलेला असेल किंवा ब्लाऊज पीसचे बॉर्डर पडलेली असेल, त्या छोट्याशा ब्लाऊज पीसच्या बॉर्डरपासून किंवा साडीच्या बॉर्डरपासून आज आपण खूप सुंदर अशी वस्तू बनवणार आहोत. तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी कपड्याला पेस्टिंग कॅनव्हास लावून घेतलेला आहे. याचं मेजरमेंट 5.5 बाय 9.5 इंच आहे. तर पेस्टिंग कॅनव्हास हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर तुम्ही पातळ शॉपिंग बॅग इथे लावू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. जिथे ओपन भाग आहे तिथे 5.5 इंच ज्या साईडने आहे त्या साईडने असं फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपल्याला असा गोल आकार करून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे. अस्तरचा सरळ भाग कपड्यावरती सरळ ठेवायचा आहे. खालचा कपडा सरळ आहे, सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर मी ते सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे. जेवढा मी मार्क केलेला भाग होता तो ओपन आहे आणि जिथे गोल आकार आहे तिथे असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे, म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल. त्यानंतर जिथून ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण खूप छोट्या छोट्या वस्तूंपासून अशा वस्तू बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकतात आणि तुम्ही पैसे कमवू शकतात. त्यानंतर इथून आतून कपडा जो आहे तो बाहेर काढताना हे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे कोणत्याही टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्या आणि त्यानंतर ओपन भाग जिथे आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं. सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलेला आहे मी आणि जो ओपन भाग आहे तो पण शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला साडीचं बॉर्डर घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे बॉर्डर जी आहे ती 4 बाय 9.5 इंचाची घेतलेली आहे. त्यालासुद्धा मी पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे, पण बॉर्डरला पेस्टिंग कॅनव्हास लावू नका, खूप जाड होतं. त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे. अस्तरसाठी मी साडीचाच कपडा इथे वापरत आहे. एवढा भाग ओपन ठेवायचा आहे, सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर मी ते सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि जो मार्क केलेला भाग होता तो ओपन ठेवलेला आहे आणि असे कॉर्नर आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर येतील. त्यानंतर आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही हे प्लेन कपड्याचं सुद्धा बनवू शकता किंवा प्रिंटेड कॉटनच्या कपड्याचं सुद्धा बनवू शकता. जर तुम्ही कॉटनचा कपडा घेतला तर तुम्हाला पेस्टिंग कॅनव्हास शॉपिंग बॅग लावायची गरज पडणार नाही. तर मी इथून आतून कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घेत आहे. कैचीच्या मदतीने मी हे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर हा कपडा जो आहे, जो काठ आहे तो खूप जाड आहे, तर मी याला पेस्टिंग कॅनव्हास नसता लावला तरीही चाललं असतं. जर तुमचा काठ जाड असेल, बॉर्डर जाड असेल साडीची, तर तुम्ही ते पेस्टिंग कॅनव्हास नाही लावला तरीही चालेल. विदाऊट पेस्टिंग कॅनव्हाससुद्धा खूप छान हे तयार होईल. त्यानंतर जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे. ओपन भाग शिवून घ्यायचा आहे. तर मी ओपन भाग शिवून घेतलेला आहे, सगळ्या बाजूने टॉप स्टिच केलेला आहे. तर हा आपला सिंगल पीस असा तयार झालेला आहे. त्यानंतर याचा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे. सरळ भागावरतीच आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर अशी एक लाईन मी ओढून घेणार आहे तुम्हाला दिसण्यासाठी. तर मी इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या लाईनीवरती आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. तर मी ते मार्किंग करून अशी सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे अशी. तर एक सरळ लाईन ओढून घ्यायची, बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडं तिरकस करून दाखवते. तर इथे मी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर हा पीस घ्यायचा, याचासुद्धा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा. तर मी सेंटर याचा मार्क केलेला आहे. सेंटरवरती सेंटर ठेवून दोन्ही कपड्याच्या सरळ बाजू वरती आहेत. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं सेंटरवरती सेंटर ठेवून आणि आपल्याला ह्या दोन्ही बाजू शिवून घ्यायचं आहे. तर मी ह्या दोन्ही बाजू शिवून घेतलेला आहे, पिनअप काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला साईडचा जो भाग आहे तो आपल्याला ब्ल्यू कलरचा कपडा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपल्याला साईडचा कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही भाग असे फोल्ड करून घ्यायचे. जिथपर्यंत ब्ल्यू कपडा आहे तिथपर्यंतच आपल्याला दोन्ही भाग असे फोल्ड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी आपल्याला जिथे आपण फोल्ड केलेले काठ आहेत तिथे आपल्याला एकदम एकदम काठावरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तुम्हाला मार्क पण करून दाखवते मी खडूने. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे. जिथे मी मार्किंग केलेलं होतं तेवढा भाग मी शिवून घेतलेला आहे. एकदम काठावरती हे भाग मी शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा जो भाग असा तयार झाल्यानंतर उलटा भाग वरती ठेवायचा आहे आणि आपले दोन बाजू तयार झाल्यात. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून आपल्याला साईडचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने असा ठेवून आपल्याला इथे पिनअप करून एवढा भाग शिवून घ्यायचा आहे. जेवढे काठ ओपन आहेत तेवढेच सरळ शिवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सेम ह्याच पद्धतीने सरळ इथे शिवून घ्यायच्या आहेत. दुसरा भागसुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे आपल्याला सरळ पिनअप करून इथे शिवून घ्यायचं आहे. तर दोन्ही भाग सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं. साडी खूप मोठी याची तयार होते. तर हे काठ जे आहेत ते वरती असते तर खूप छान दिसले असते. तर तुम्ही जिथे मी प्लेन कपडा वापरलेला आहे तिथे तुम्ही काठ वापरा, तर खूप मोठा स्पेस या पॉकेटमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर असा मार्क करायचा आहे. इथे सेंटर मार्क केल्यानंतर आपल्याला इथे
अर्धा इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं. आपल्याला इथे टिच बटन लावायचे आहेत किंवा तुम्ही इथे वेलक्रोसुद्धा लावू शकतात. वरून मी अर्धा इंचावरती असं मार्किंग करणार आहे सेंटरवरती. तर मी इथे टूलच्या मदतीने टिच बटन लावत आहे. तुम्ही हात शिलाईचे जे टिच बटन असतात ते तुम्ही इथे वापरले तरीही चालतील. तर ह्या टूलबद्दल बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा खालीसुद्धा देईल. दोन्ही ठिकाणी तुम्हाला याची लिंक जी आहे ती भेटून जाईल. हे टूल खूप मदत करतं. याला स्नॅप बटन किट म्हणतात आणि हे वापरायला खूप सोपं आहे. तुम्हाला हे टूल कसं वापरायचं माहीत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी याचा स्पेशल व्हिडिओ बनेल डिटेलमध्ये. तर हे बटन जे आहे ते व्यवस्थित असं लागलेलं आहे. यामध्ये आपले 2 पॉकेट्स तयार झालेले आहेत आणि खूप मोठा स्पेस आहे. यामध्ये तुम्ही कार्ड ठेवू शकता, पैसे ठेवू शकता. तर इथे खाली जे आहे ते तुम्ही कार्ड पण ठेवू शकता, तसे उभे किंवा आडवे. आणि हे पॉकेट तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. तर हे पॉकेटवरती प्लेन दिसतंय. तर इथे मी असे जे चिटकवण्याचे जे स्टिकर असतात ते मी इथे लावून घेणार आहे. तर हे लावल्यानंतर हे पॉकेट खूप सुंदर दिसतं. यामध्ये बराचसा स्पेस आहे. तुम्ही बनवून असे सेल करू शकतात. कॉटनच्या कपड्यापासून तुम्ही असे बनवू शकतात किंवा ब्लाऊज पीसचे छोटे छोटे तुकडे उरतात त्यापासून सुद्धा तुम्ही बनवू शकता. 3.5 बाय 4.5 इंचाचं हे तयार झालेलं आहे. तुम्हाला हे मिनी पॉकेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.